नमस्कार, मी विद्या. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळी कशी बनवायची. चला तर मग तुम्हाला दाखवते. इथं मी घेतले 1.5 किलो हरभऱ्याची डाळ. आता ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. आता इथं मी कुकरमध्ये पाणी ठेवले गरम करायला. त्यात आपल्याला टाकून घ्यायचं थोडंसं तेल. मीठ टाकायचं थोडंसं, पुरणाला चांगली चव येते त्याने. आणि थोडीशी हळद टाकायची. काही जण पीठ मळताना पण पिठात टाकतात हळद, पण त्याच्याऐवजी जराशी पुरण शिजायची वेळेस टाकली तर चांगली कलर येतो पुरणाला. आणि तसं टाकण्यापेक्षा शक्यतो अशीच टाकून घ्यायची. आता आपली डाळ स्वच्छ धुवून घेतली ती त्यात टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं चांगलं एकदा. आणि झाकण लावण्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कमी मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं. काही जण 2 तास किंवा 1 तास हरभऱ्याची डाळ भिजून घेतात आणि मग शिजवायला टाकतात. ते केल्यानंतर पण खूप छान पुरण तयार होतं आपलं. आता इथं मी पीठ मळायला घेतलं आहे. त्यासाठी मी इथं पीठ चाळून घेतलं आहे गव्हाचं. त्याच्यात आपल्याला मैद्याचं पण टाकायचं, थोडं मैदा. कारण की थोडा मैदा टाकला तर पोळी आपली फुटत नाही, त्यामुळं थोडंसं तरी मैदा टाकायचा गव्हाच्या पिठात. आता त्यात मीठ टाकून घ्यायचं आणि तेल टाकायचं थोडंसं. आणि थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून मळून घ्यायचं. काही जण फक्त मैद्याच्या पण पोळ्या करतात, काही जण फक्त गव्हाच्या पिठाच्या पण करतात. पण थोडं गव्हाच्या पिठात मैदा टाकलं तर पोळी फुटत नाही, म्हणून थोडंसं मी मैदा टाकलं त्याच्यात. आणि चांगलं असं पीठ मळून घ्यायचं. हे पाहता आपलं पीठ तयार झालं आहे अशा प्रकारे. आता हे असंच झाकून आपल्याला 1 तास तरी भिजून द्यायचं चांगलं. हे पहा शिजले आता आपली डाळ चांगल्या प्रकारे.
आता इथं मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यात आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. त्याच्यात आपली शिजलेली डाळ टाकून घ्यायची. आता मी इथं 1 किलो डाळीला 1 किलो गूळ टाकते. बारीक करून घेतला आहे गूळ, तो टाकून घ्यायचा त्याच्यात. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. पुरण व्यवस्थित परतून दिलं का आपलं 8 दिवस म्हणलं तरी पुरण व्यवस्थित राहतं फ्रीजमध्ये. आता त्यात मी वेलची पावडर टाकून घेते. 2 चमचे साधारण वेलची पावडर टाकली मी त्याच्यात. 2 चमचे सुंठ पावडर टाकायची. बडीशेप पावडर टाकायची 2 चमचे. ही 1.5 किलो डाळीच्या प्रमाणे सांगते मी तुम्हाला. आणि अर्धा चमचा जायफळ पावडर टाकायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला. आणि हळद टाकल्यामुळं आपल्या पुरणाला पण चांगला कलर आला आहे. आता पुरण झालं आहे आपलं तयार. आता मी ते बारीक करून घेते. इथं चांगलं टाकून घ्यायचं आणि गरम असतानाच करून घ्यायचं, म्हणजे मग ते पटकन होऊन जातं. हे पहा किती चांगलं आपलं पुरण तयार झाले, एकदम मऊ झाले. आता मी सर्व बारीक करून घेते. मी तुम्हाला पोळी करून दाखवते. असं एवढा उंडा घ्यायचा कणकेचा करून, असं गोल करायचा. आणि हे आपलं गोल खाली करून घ्यायचं. अशा प्रकारे बनवून घ्यायचं.
आणि जर आपलं पुरण पातळ झालं तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यात पुरण टाकायचं आणि थोडंसं पिळून घ्यायचं, नाहीतर 1 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि शक्यतो कॉटनच्या कपड्यात टाकून पिळून घेतलं पटकन होऊन जातं पुरण आपलं. जर पातळ झालं तरच करायचं. आता इथं मी पोळी लाटून दाखवते तुम्हाला. एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची. हे पहा किती छान तयार झाली आपली पोळी. आता वरून तूप टाकून घ्यायचं थोडंसं.